आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था, हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाखेर तब्बल 133 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा सर्वाधिक समावेश आहे। विरोधकांकडून फारसे उमेदवारी अर्ज या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले नाही, त्यामुळे आता ही निवडणूक एकंदरीत बिनविरोध होण्याकडे सुरुवात झाली असल्याची चर्चा सुरू आहे। संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून कारखान्याची निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले होते, मात्र आता त्यांचे फारसे उमेदवारी अर्ज दाखल नसल्याकारणाने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे। आता येणाऱ्या काही दिवसातच या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारी संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राप्त झालेले जे अर्ज आहेत त्यामध्ये गट क्रमांक साकूर 1 मधून 20 अर्ज प्राप्त झाले आहेत, तर गट क्रमांक 2 मधून जोरवेमधून 26 अर्ज दाखल करण्यात आले आहे। गट क्रमांक 3 तळेगाव गट 12 अर्ज दाखल करण्यात आले आहे। गट क्रमांक 4 मध्ये धांदरपळ 18 अर्ज दाखल करण्यात आले आहे। गट क्रमांक 5 अकोले जवळे येथे 23 अर्ज दाखल करण्यात आले आहे, तर मतदारसंघ सहकारी संस्थेचे 3 अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे। मतदारसंघ SC ST 4 अर्ज दाखल करण्यात आले आहे। मतदारसंघ महिला 7 अर्ज दाखल करण्यात आले आहे। मतदारसंघ इतर मागास प्रवर्ग 12 अर्ज दाखल करण्यात आले आहे। मतदारसंघ SB BC VJ NT 8 अर्ज दाखल करण्यात आले असून तब्बल 133 अर्ज या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आले असून आता माघारीच्या नंतरच खऱ्या अर्थानं या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे। ही निवडणूक बिनविरोध होती की काय अशी चर्चा परिसरात व संगमनेर तालुक्यात रंगली आहे।